केला। भारत EU अर्थात युरोपीय महासंघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद भारत आणि युरोपीय महासंघ भागीदारी अधिक बळकट करेल असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केला। तिसरी भारत युरोपीय महासंघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद ब्रुसेल्स इथे काल झाली, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। भारत आणि युरोपीय महासंघामधील परस्पर विश्वासाचं रूपांतर व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यामध्ये व्हावं यासाठी दोन्ही बाजू काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आणि युरोपीय महासंघ होरायझन युरोप कार्यक्रमांतर्गत भारताच्या सहभागासाठी वाटाघाटी सुरू करतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। EV चार्जिंग पायाभूत सुविधांच्या मानकांवर लक्ष केंद्रित करणारं पहिलं नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली। यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उपस्थित होते। व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद द्विपक्षीय संबंधांचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास आली असून चर्चेतून प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास यामुळे मदत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं। तत्पूर्वी फेडरेशन ऑफ बेल्जियमनं आयोजित केलेल्या गोलमेज व्यवसाय परिषदेतही केंद्रीय मंत्री डॉक्टर एस जयशंकर, पियुष गोयल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हे सहभागी झाले होते। या गोलमेज परिषदेच्या निमित्तानं भारत आणि युरोपमधल्या अग्रणी उद्योगांचे प्रतिनिधी व्यापार सुलभता, गुंतवणूक ओघ, लवचिक पुरवठा साखळी आणि डिजिटल नवोन्मेष यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते। गोयल यांनी ब्रुसेल्स इथे फिक्की इंडिया, CII, असोचेम फॉर इंडिया यासह इतर प्रादेशिक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या भारतीय व्यापार प्रतिनिधी मंडळासोबत संवाद साधला। भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या संधींबाबतही यावेळी चर्चा झाली।